राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा गुरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सर्व संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून पंढरपूरसारख्या पवित्र कक्षेत नामसाधनेच्या या पवित्र वातावरणामध्ये थोडं समजून काही विचार करत जा। प्रार्थनेच्या प्रभावी शब्दांच्या नंतर शांत व्हायचे। यामध्ये आपला गुणप्रभाव कमी करत तमोगुणातून रजोगुणात, रजोगुणातून सत्वगुणात, झोपेतून उठल्यानंतर स्नानादिक कर्म करेपर्यंत आपण परत रजोगुणात येत असतो तमोगुणातून। स्नानादिक कर्म झाल्यानंतर या प्रार्थनेच्या शब्दानं आपण सत्वगुणात येतो। तत्वचिंतन करताना सत्वगुणसुद्धा प्रतिबंधात्मक असतो। ही सगळी जगत कक्षा तिन्ही गुण त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितम। आणि या मोहितममुळं भगवत ज्ञानाकरता प्रतिबंध। मोहितम न अभिजानाति मामेभ्य परमं व्ययाम। आणि या तीन गुणाच्या रूपानंच ही दैवी शक्ती मायेची जी आहे ही आपल्याला ही मोहितममध्ये ठेवते। आणि त्यामुळं परमात्म्याच्या सर्वव्यापक अव्यय उदार करुणाशील तत्वदृष्ट्या असणारी जी भगवत शक्ती आहे तिला आपण जाणत नाही। ध्यानाने दोन कामं करायची, एक गुणातीत होण्याचं काम अथवा शरणागतीचं काम। मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। हे शांत बसत असताना दोनच विचारावर आरूढ झालं पाहिजे, एक तर निर्विचार गुणातीत अवस्था अथवा शरणागती। आणि या शरणागती काही क्रिया नाही आहे। शरणागती ही व्यक्तित्व विलयाचा भाग आहे। गुणातीततेमध्ये सगळा जगतच विलय होतं आणि शरणागतीमध्ये कमीत कमी पहिल्यांदी व्यक्तित्व विलय व्हावं आणि जगतपिता परमात्म्याशी लीनता व्हावी। ध्यान प्रक्रियेमध्ये सगुण साधना या शरणागती प्रधानतेनं होईल आणि निर्गुण साधना ही अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यम अयम उच्यते।
या विचाराशी तदाकार झाल्याने ज्ञानप्रधान गुणातीत अवस्थेचा विचार होईल. आणि शरणागतीनं त्याने होईल. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समितित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. ते गुणातीतस्य उच्यते. या गुणातीततेकडे जाण्याचे रस्ते विवेकयुक्त पद्धतीनं ध्यानामध्ये निर्विचार होणं, निर्विकार होणं. तो निर्विकार आहे. आणि आपण ज्यावेळेला निर्विकार होतो त्यावेळेला शोकरहित होतो. शोक हा विकार आहे, मोह हा विकार आहे. शरणागतीनं निर्विकार होता येतं आणि विवेकयुक्त वैराग्ययुक्त निर्विचारातून निर्विकाराकडे जाणं. या ध्यान प्रक्रिया जगत कक्षेतून तुम्हाला बाहेर नेतात. जोपर्यंत गुणप्रभाव आहे तोपर्यंत जगत कक्षा आहे. त्रिभिर्गुणमयैर्भावैरिभिः सर्वमिदं जगत्. जोपर्यंत जगत कक्षा आहे तोपर्यंत मोहप्रभाव सुटत नाही. आणि मोहप्रभाव सुटत नाही तोपर्यंत भगवंताचं ज्ञान होत नाही. मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमं व्ययाम्. निर्विचार अवस्थेची स्थिती काही काळापुरती झाली तरी तुम्हाला शांतीचा अनुभव येईल. नेहमी करता निर्विचार होणारा जो आहे तो संतच आहे. तो स्थितीत गेला पूर्ण. पण काही काळापुरतं जरी होता आलं त्याकरता साधनात्मक ध्यान मार्ग आहे. तो अभ्यास प्रधान आहे. अभ्यास योगेन ततो वैराग्येन च गृह्यते. चंचल मनाला अभ्यासानं कालससीम जरी निर्विचार होता आलं तरीसुद्धा ध्यानाच्या अनुभवाचा प्रारंभ सुरू होतो. असीम कालासीम असं निर्विचार होता येणं म्हणजे जीवनमुक्त अवस्थेतच गेला तो. पण ससीम कालात जरी निर्विचार होता आलं, निर्विकार होता आलं तरी फार मोठी चार्जिंग बॅटरी झाल्यासारखं होतं. सकाळी रोज ध्यान करत जा, दिवसभर त्याचा फायदा होतो. आणि ते ध्यान दोन्ही प्रधान आहे, सगुण निर्गुण. अव्यभिचारी भक्तीच्या माध्यमातून गुणातीत होण्याकरता शरणागती आणि निर्विचारतेच्या माध्यमातून तत्वचिंतनापर्यंत आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. प्रसाद अवस्था प्रसादे सर्व दुःखानां हानिरस् प्रसन्नचेतसो यातु बुद्धिर्परिवर्तिष्ठति. नास्ति बुद्धिर्युक्त न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांति. अशांतस्य कुतः सुखम. जो अशांत असतो त्याला कधीच सुख मिळू शकत नाही. शांतीच्या अनुभवाची साधना पहाटेच होऊ शकते. दिवसभर तिन्ही गुणाचा फार भरपूर प्रभाव असतो आणि त्याच्यामध्ये एकदम शांत होणं अवघड असतं.
म्हणून झोपेतून उठल्यावर भौतिक देहाला सुद्धा सत्वगुणात आणण्याकरता स्नानादिक कर्म करावेत. अंतःकरणाच्या लेव्हलकरता शांततेनं जप करावा. थोडासा प्रार्थनेच्या शब्दाबरोबर वृत्ती नेऊन अंतर्मुख व्हावं. हरिशरणम हे जे भजन आहे हे शरणागतीकडं नेण्याकरता आहे. ते फक्त अनुवाद करणारं भजन नव्हे. संकीर्तनामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. शब्दप्रभान, हरी आणि शरणम. गुणातीत भगवंतामध्ये आपण लीन होण्याचा प्रयत्न आहे हरिशरणम. हरिही शरणम, हे हरी संबोधन आहे. गुणप्रभाव आहे तोपर्यंत पापप्रभाव असतो आणि पापनाशाकरता हरी नावा इतकं उत्तम नाव नाही. हरी हरयते पापम असं हरी शब्दाची व्याख्या आहे. पाप आपल्या प्रभाव जे चालला आहे तो पापाला हरण करण्याकरता हरी संबोधनाने परमात्म्याला संबोधित करावं. प्रतिबंधित पाप, पापाचं आवरण हरण होऊन लीन होण्याकरता हरिशरणम. जे महाराष्ट्रातल्या संतांचं हरिपाठ शब्दामध्ये हरीला महत्त्व आहे तेच या उत्तर भारतीय संतांचं सनक सनंदन सनातन सनतकुमार त्यांचा हा मंत्र आहे हरिशरणम. अनादिसिद्ध संत असणारे सनक सनंदन सनातन सनतकुमार त्यांच्या चिंतनाचा हा मंत्र आहे हरिशरणम. आणि पांडुरंग हा हरीच आहे म्हणून पांडुरंग हरी वासुदेव हरी असं आरतीच्या पूर्वी नैवेद्य चालू असताना सर्व भक्त पांडुरंगाजवळ या हरी शब्दांनी संबोधित करून हाका मार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. मग आपल्या वारकऱ्यांच्या मंत्राचा शेवट आहे रामकृष्ण हरी. उपासनेतला शेवट आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि ध्यानपूर्व सनकादिकांचा मंत्र आहे हरिशरणम. आणि हा हरी हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. समाधी हरीची समसुखे वी न साधेल जाण द्वैत बुद्धी. गुणातीत साधनेच्या ध्यानाची प्रमाण आणि शरणागती प्रभाण प्रमाण. एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी. पार पाप्यापासून हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. म्हणून संतांचं म्हणणं आहे हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. जगत कक्षा समाप्त होण्याकरता हरिशरणम. सनकादिकाचाच नाही हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरि उच्चारण मंत्र पै आगाध पळे भूत बाधा भये त्याचे. हरी शब्दाचा महिमा किती वर्णन केला तरी कमीच आहे.
म्हणून हे पहाटेचं शेवटचं हरिचरणम हा मंत्रचिंतन तुम्हाला तुम्ही असेल त्या सगळ्या कक्षेतून भगवंताकडे घेऊन जाईल. तमोगुणाची कक्षा असो, पापनाश करून तुम्हाला घेऊन जाईल. पंचमहाभूताच्या प्रभावाची कक्षेतून तुम्हाला काढील. हरिउच्चारणी मंत्रपै आगाध फळेभूत बाधा बैल. माऊली, सनकादी, शिवजी महाराज स्पष्ट शब्दात सांगतात, न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ. न करवे अर्थ उपनिषदा. पूर्ण अर्थ होणार नाही असा हा शब्द आहे. हरी शब्दामध्ये सर्वांचा अधिकार आहे ना. ओम शब्दामध्ये अद्वैती तत्त्वज्ञ लोकांचा अधिकार आहे. पण तत्त्वज्ञसुद्धा हरीतूनच ओम करत जातात. हरी ओम. वेदमंत्र हरी पासून सुरू होतात. हरी ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे. हरीतूनच साधना सुरुवात आहे. रामकृष्णाच्या चरित्रचिंतनापर्यंत सत्वगुण आहे आणि हरीमध्ये गुणातीतता आहे. म्हणून राम चरित्र आदर्श, कृष्ण चरित्र आदर्शनातून सत्वगुणता आणि हरीमध्ये गुणातीतता. हरीनंतर फक्त तत्वज्ञ ओम इति एकाक्षरम ब्रह्म शिल्लक राहतं. सगुणाचा शेवट आणि निर्गुणाचा प्रारंभ हरी ओममध्ये आहे. म्हणून हरिशरणम प्रार्थनेतले आपल्या शेवटचं संकीर्तन हे आहे. या सगळ्या शब्दचिंतनानं देवाबरोबर अनुसंधान करत 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 प्रार्थनेचा शेवट आहे हरी ओम. हरिशरणम. महात्मा असेल तर तो हरी ओममध्ये जाईल. सामान्य माणसांनी हरी ओमचा अनुवाद करून काम भागणार नाही. सामान्य माणसांचा अधिकार आहे हरिशरणम. आज थोडा अनधिकार चेष्टा केली जाते. हरी ओमचा नुसता अनुवाद करायला शिकवतात, पण ओम आपल्याला लगेच सापडत नाही. म्हणून सगळ्यात जास्त सोपं आहे हरिशरणम. शरणागता शरण्य मीची एकू. जो मयज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकू. आणि म्हणून शरणागती करता हरिशरणम. वारकऱ्याने हरिशरणमपर्यंत जावं. हरिओमचा उच्चार करू नये. देखादेखी दुसरीकडच्या संप्रदायाचं ऐकून आम्हाला सवय लागलेली आहे. आमच्यात एक 2-4 लोक होते वारीत सुद्धा हरिओम हरिओम म्हणायचे. हरिओमला एक विशेष अधिकार लागतो. आम्ही आमच्या ह्याच्यात फोनवर सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायला शिकवले. रामकृष्ण हरी एकमेकाला भेटलं तर हरकत नाही. पूर्वी जसं आपण राम राम म्हणत होतो, तर रामकृष्ण हरी म्हणलं तर चालेल. आणि साधना म्हणून जप करायचं हरिशरणम किंवा रामकृष्ण हरी बस. पहाटेच्या वेळेला ध्यानपूर्व अवस्थेत हरिशरणम म्हणा. सुरुवात रामकृष्ण हरीने होते आपल्या प्रार्थनेची, आणि आपल्या प्रार्थनेचा शेवट हरिशरणमने होतो. तेव्हा रामकृष्ण हरीपासून हरिशरणमपर्यंतचा प्रवास हा भक्तिप्रवास आहे. तेव्हा शेवटचं भजन जे आहे ते हरिशरणमवर आहे. एकाग्रतेकरता उपयोगी आहे. भगवत प्रभाव जाणण्याकरता उपयोगी आहे. प्रार्थनेकरता उपयोगी आहे. हरिहरते पापम याप्रमाणे हे हरिसंबोधन, भगवंताची प्रार्थना
आपल्याला निर्विकार निष्पाप करण्याकरता. महामंत्रामध्ये सर्वात जास्त हरिसंबोधन आहे. रामन कृष्णाच्या प्रत्येकाच्या आड हरी शब्द आहे. हरी दुप्पट आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सगळ्यात जास्त काय हरी आहे. रामकृष्ण हरी त्याचा शॉर्टकट आहे. पण रामकृष्ण हरीमधलं हरे राम महामंत्रामध्ये 8 वेळा हरे शब्द येतो. 16 अक्षर निम्मा मंत्र हरीचा आहे आणि निम्म्यात रामन कृष्ण आहे. या महामंत्रात सुद्धा प्रधान मंत्र कोणता तर हरी. कली संतर्पणोपनिषदामध्ये कलित दोषातून तरण्याकरता सगळ्या सिद्धमंत्रांनी जो महामंत्र मानलेला आहे, उच्चारण करण्याच्या पद्धतीत गौर संप्रदायाप्रमाणे हरे कृष्ण आधी म्हणणं काय किंवा हरे राम आधी म्हणणं काय, कोणत्याही क्रमानं गेलात तरी महत्त्व कलियुगामध्ये हरे शब्दाला आहे. हे हरे शब्द हरीचा संबोधन आहे. हे हरे ती हाक मारलेली आहे. का तर कलियुगामध्ये मायेची ताकद अशी आहे की निम्म्याला वर आपण पापाच्या प्रभावानं ग्रस्त आहोत आणि पाप प्रभाव समाप्त करण्याकरता हरिमंत्र इतकं जोरदार दुसरं काही नाही. रमण्याकरता राम आहे. रमन्ते योगिनः यस्मिन् सह रामः. पण रमण्यापूर्वीचा प्रतिबंध घालवण्याकरता हे हरे शब्द उपयोगाचा जास्त आहे. ते पाप जेव्हा जाईल तेव्हा आपण रमू शकतो. पाप जेव्हा जाईल तेव्हा भगवान कृष्णामध्ये आसक्त होऊ शकतो. कृष्ण आकर्षण करणे या अर्थानं कृष्ण शब्द आहे. रमणे या अर्थानं राम शब्द आहे. आणि हरे शब्द हरिहरयते पापम. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा कोणता रामकृष्ण हरीमध्ये तर हरे मंत्र जास्त महत्त्वाचा आहे. महामंत्रात त्याला प्राधान्य आहे. कळस म्हणून रामकृष्ण हरीमध्ये त्याला प्राधान्य आहे. आणि म्हणून त्या कळसाचं चिंतन, जसं कळसाला शेवटी वर बिंदू होतो तसं हरिशरणममध्ये कळसाचा बिंदू होतो. लक्षात घ्या. शरणममध्ये व्यक्तित्व संपतं. शुद्ध हरे शब्दाच्या संबोधनातून पापनाश होत 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 शरणममध्ये भगवंताशी भक्तिमय अभिन्नता होते. अद्वैत वेगळं आणि अभिन्नता वेगळी. वारकरी संप्रदाय अभिन्नता प्रधान आहे आणि अभिन्न होण्याच्या साधनेकरता हरिमंत्र आहे. लक्षात घ्या. हरी हरी म्हणल्याबरोबर शेवटी अभिन्न होतो म्हणजेच मोक्षाच्या जवळ जातो. म्हणून शंकरांना तत्वज्ञ वृत्तीमुळे हरिहरी हरिमंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तयाम. म्हणून विरुक्तीनं हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळतो. कुठपासून सुरुवात? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण. पापनाशापासून तर मोक्षापर्यंत एका हरिमंत्राचेच फलश्रुती आहेत. भूतबाधा हरिउच्चारण मंत्रपयागात पळे भूतबाधा, हे सगळं हरीमध्ये आहे. ध्यानामध्ये दिवसभर उठता बैसता रामकृष्ण हरी म्हणत जा आणि सकाळच्या वेळेला शुद्ध अवस्थेमध्ये हरिशरणम याचं
याचं उच्चारण करत जा. हरिशरणम म्हणल्यानं रामकृष्ण हरीला बाधा येत नाही. हरिशरणम म्हणल्यानं हरेरामला बाधा येत नाही. वैष्णवी कोणताही मंत्र असला तरी सकाळच्या वेळेला एकाग्र होण्याकरता या प्रार्थनेच्या पश्चात आपण तो हरिशरणम म्हणतो, त्याला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. हरिशरणमनं हरीसी करुणा येईल तुझी. हरी या एकतत्वावर जायचं, एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरीसी करुणा येईल. शब्ददृष्ट्या एकतत्वावर जाताना हरी उपयोगाला येईल. भौतिकदृष्ट्या एकतत्वावर जाण्याकरता हरी साधन आहे. आणि म्हणून हरीचं महत्त्व वर्णन करताना तत्विक चिंतन कमी पडतं असं माऊलींनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. या हरीची ताकद पायापासून कळसापर्यंत, या हरीची ताकद आहे सगळे. हरीचं हे धाम आहे. हरिनामाचं हिचं साधनाने गच्च झालेलं आहे. अशा याच्यात जर पहाटेच्या वेळेला स्नान करून प्रार्थनेमध्ये जर एकाग्र झालात तर हा हरी मोक्षापर्यंत नेईल. स्वतः शासन करणाऱ्या त्रिदेवतेपैकी संहार करता शिवजीसुद्धा मोक्षापर्यंत जाण्याकरता हरी शब्दाचा उच्चार करता. हरी 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 मंत्र हा शिवा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. सर्व पाप नाश होतील. हरी हरयते पापम. हरये नमः आणि हरी शरणम. शेवटी कार्याच्या शेवटी आम्ही भागवताच्या समाप्तीमध्ये सर्व दोष निवारणार्थ हरये नमःचा 3दा उच्चार करत असतो भागवत सप्ताहाच्या समाप्ती. तेव्हा हरिमंत्राचं फार महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. हरिपाठामध्ये हरी शब्दाची 108 वेळा उच्चार झालेला आहे. तेव्हा सकाळी रोज थोडा ध्यानामध्ये या हरिमंत्राच्या केंद्रावर जात जा आणि त्यानंतर मग सगुण ध्यान करा अथवा निर्गुण ध्यान करा. शांत बसा. तुमचा जो अधिकार असेल त्याप्रमाणे निर्गुणात हरीचं ध्यान करायचं असेल, हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे सिद्धांत. हरी हा व्यापकही आहे आणि हरी हा हृदयामध्ये असणारा सुंदर सगुण परमात्माही आहे. पुढचे दोन्ही भाग एकाच लेव्हलला आहेत. व्यापक म्हणून हरिशरणममधून ध्यानामध्ये जाल तो ज्ञानप्रधान साधन आहे. आणि शरणम पद्धतीमध्ये भक्तिप्रधान साधन. शरणम पद्धतीनं स्वतःला हरीमध्ये मिळवायचं आहे आणि हरी हा व्यापक सर्वगत
यामध्ये त्या व्यापकाकडं केंद्र करून आपल्याला विसरायचं आहे आणि हरिशरणममध्ये आपल्याला लीन करून व्यापकात जायचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकच आहे. मोठ्या भांड्यातलं लहान भांड्यात टाकणं, लहान भांडं मोठ्या भांड्यात टाकणं, प्रक्रिया एकच आहे. शेवटी ते सगळं मोठ्यातच लीन होणार आहे. तर शरणम पद्धती बिंदू सिंधूत सोडण्यासारखं आहे. हरी हा व्यापक सर्वगतमध्ये साधना आहे. त्या व्यापकामध्ये आपण आपोआप विलीन होऊन जाणं, व्यापकाने आपल्याला आपल्यात करून घेणं ही तत्व आहे. आणि आपण व्यापकाकडे जाऊन व्यापकात लीन होणं ही भक्ती आहे. दोन्हीमध्ये लीनता सारखीच आहे, पण एकाला अभिन्न म्हटलं जातं, एकाला अद्वैत म्हटलं जातं. त्या दोन्हीमध्ये काही फरक नाही. ज्याला जे जमेल ते करावं, पण या दोघांनी हरिशरणमचा उच्चार करावा. पहिल्यांदा हरिशरणम सामान्य 99% साधक हरिशरणम करून मग ओम इति एकाक्षरम ब्रह्मच्या चिंतनामध्ये जातात. समाधी संजीवन हरिपाठ. पण माऊलीने आपल्याला या सगुण साधनेतून या संजीवन समाधीमध्ये विलीन होण्याचं सूत्र आपल्याला दाखवलं आहे आणि त्याची सुरुवात आहे हरिमुखे म्हणा. पुण्य वाढेल, पापनाश होईल, तत्वचिंतन होत 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 शरणागतीच्या लेव्हलवरून शेवटी समाधी संजीवन हरिपाठ. दररोज सकाळी दिवसभराच्या साधनेच्या पूर्वीचं सुरुवात हरिशरणम आणि सगुण ध्यानानं करत जा. दिवसभर ती शक्ती तुम्हाला पुरेल. दिवसभर पण प्रार्थना करत जा. प्रार्थनेची सवय लावा. प्रार्थनेनंतर शांत होऊन थोडी ध्यानाची सवय लावा. दिवसभराच्या जगत संबंधाकरता वॉटरप्रूफिंग केलं जाईल. वॉटरप्रूफिंगमध्ये जसं पाणी आत शिरत नाही तसं कलिदोष दिवसभर तरी तुमच्या अंतःकरणाला कमी प्रभाव करतील ही ताकद या प्रार्थनेमध्ये ना हरिशरणमच्या संकीर्तनायुक्त ध्यानामध्ये आहे. आळस करू नका. हा तमोगुण आम्हाला उठू देत नाही. इथं तरी सामुदायिक मुळक तुम्ही करता, घरी गेल्यावर नाही करत. तुकोबराय जसं म्हणले परिहार देताना, येथे नचरे चोरी उरली राहे वासना, प्रभातीसी यावे वाटे तुमच्या दर्शना, येथे नचरे चोरी उरली राहे वासना. वासना म्हणजे कामाचीच नाही, झोपसुद्धा वासनाच आहे तमोगुणाची. झोप घ्यावी वाटते, पडून राहावं वाटतं, बरं वाटतं, ते उरली राहे वासना. ते नुसतं वाटण्यात थांबू नका, जरा निश्चयात चला. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. वारीतून जाताना बरोबर घेऊन जा की रोज प्रार्थना करणार, रोज पहाटे ध्यान करणार, रोज हरिशरणमचा सकाळी जप करणार. हा जग तुम्हाला अभिन्न आणि अद्वैतामध्ये नेण्याचा पाया ठरेल. हा पायात रचणं फार महत्त्वाचं आहे. सगळे शब्द महत्त्वाचे आहेत प्रार्थनेतले. प्रार्थना करत जा, शेवटी हरिशरणम जप करत जा. त्यातून शुद्धी होईल, शुद्धी. आणि या शुद्धीतूनच हरिशरणमचा अधिकार होईल. शुद्ध झाल्याशिवाय मिसळू शकत नाही. खडीसाखरेचा खडा पाण्यात विरघळून एकरूप होऊ शकतो, पण त्याच्यात जर माती मिश्र असेल तर नाही चालणार. तर शुद्ध झालेला खडाच पाण्याबरोबर विरघळू शकतो. भगवत तत्व पाण्यासारखं रसमय, रसो वैसा. आणि त्या रसमय तत्वात जर आपल्याला मिसळायचं असेल तर आपल्याला सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे.
शुद्ध होण्याकरता प्रार्थनेचा, हरिशरणमचा उपयोग आहे, ध्यानाचा उपयोग आहे. आणि ध्यानाने शुद्ध झालं की परमात्मतत्वाशी अभिन्नता अथवा परमात्मतत्वरूपता दोन्ही अँगलनं, भक्ती ज्ञानाच्या अँगलनं आपल्याला भगवंताचा अनुभव होऊन मोक्षापर्यंत जाता येतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे.